शिवसेना सानपाडा विभाग व राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर भव्य त्रिशताब्दी जयंती महोत्सव रविवारी सानपाडा या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख मिलन सुरेराव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रामुख्याने शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित होते। त्यांच्या समवेत हृदयरोग तज्ञ डॉक्टर केशव काळे, पद्मा अध्यक्ष डॉक्टर अरुण गावडे उपस्थित होते। त्यांच्या सोबत अहिल्यादेवी होळकर भव्य त्रिशताब्दी जयंती महोत्सव या निमित्ताने विविध क्षेत्रात पुरस्कार देण्यात आला। त्यामध्ये समाजसेवक सिंधुदुर्ग रायगड अशोक जंगले, उपजिल्हा अधिकारी ठाणे विभाग ज्योती कांबळे पाटील, पोलीस निरीक्षक नवी मुंबई सुभाष पुजारी या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी भव्य मिरवणूक तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर सागर मदने यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकीय जयंतीनिमित्त शिवसेना सानपाडा आणि अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या जयंतीच्या निमित्तानं सानपाड्यामध्ये भव्य अशा प्रकारची शोभायात्रा आणि या ठिकाणी सन्माननीय मदने साहेबांचं व्याख्यान आणि जे समाजामधले समाजरत्न आहेत त्यांना पुरस्कार किंवा अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि शेकडोच्या संख्येने धनगर समाजातली आणि अन्य समाजातली मंडळी ही जन्मशताब्दी ह्या त्रैवार्षिक जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यासाठी उपस्थित होती। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये राजमाता अहिल्यादेवी यांनी केलेल्या कामाचा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला। आणि 300 वर्षानंतरही त्यांनी जे महान काम केलं त्याची आठवण अनेक वक्त्यांनी या ठिकाणी काढली। या समाजाचं अहिल्या भवन या सानपाड्यामध्ये उभं राहतं आहे, त्याच्या दृष्टीनं अनेक वक्त्यांनी अनेक विचार या ठिकाणी व्यक्त केले। या सानपाड्यामध्ये, या नव्या मुंबईमध्ये हा समाज हजारोच्या संख्येने आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम ही सगळी मंडळी करतायत। या समाजामधले अनेक जे लोक आहेत ते चांगल्या पदावर काम करतायत आणि त्यांनी समाज एकजूट ठेवून समाजाचं काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आम्ही त्यांना केलेली आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर ही ऐतिहासिक अशी जयंती आहे आणि या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी आज शिवसेना सानपाडा विभाग आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। आणि या विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जे सभागृह होतं ते सभागृह पूर्णतः पब्लिकनं भरून गेलं होतं। इतकी अफाट गर्दी होती कारण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची ही 300वी जयंती आणि त्यामध्ये ज्या लोकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्या कार्याचं कौतुक म्हणून किंवा त्या कार्याची एक यशस्वीता म्हणून सगळ्या लोकांनी अतिशय उत्तम प्रकारे या कार्याला सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे। तर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे। अगदी काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अहिल्यादेवी होळकरांचं जे कार्य आहे, कर्तृत्व आहे, त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आज 300 वर्षानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। या कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांच्या कार्याचं हे फार मोठं यश आहे की हा कार्यक्रम इतक्या उत्तुंग पद्धतीनं यशस्वी होऊ शकलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की यावर्षी हा जो कार्यक्रम आहे तो या सभागृहामध्ये संपन्न झाला आहे। पुढच्या वर्षीची जयंती म्हणजे 301वी जयंती हे मला अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं जे अहिल्या भवन साकारतं आहे, निश्चितपणानं 301वी जयंती ही अहिल्या भवनमध्येच व्हावी ही माझीच सगळ्या लोकांची मनापासून इच्छा आहे। आणि म्हणूनच या कार्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। हीच फार मोठी गोष्ट आहे कारण मी माझ्या व्याख्यानामध्येच सांगितलं होतं की आजच्या काळामध्ये जर मुलं रडायला लागली तर आई वडील त्यांना लगेच मोबाईल हातामध्ये देतात किंवा टीव्हीचा रिमोट हातामध्ये देतात, परंतु कुठलाही आई वडील आपल्या मुलांच्या हातामध्ये त्यावेळेला पुस्तक देण्याचा प्रयत्न करत नाही। आणि आजचं जे व्याख्यान झालं आणि त्याला इतकी अफाट गर्दी होती ती पाहिल्यानंतर निश्चितपणाने मी एक गोष्ट सांगू शकतो की इथून पुढच्या काळामध्ये ज्या लोकांनी व्याख्यान ऐकलेलं आहे त्यांच्या मुलांच्या हातामध्ये ते मोबाईल देण्याऐवजी 100% निश्चितपणाने मी हे सांगू शकतो की ते स्वतःच्या मुलांच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल देणार नाहीत, तर अहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचं पुस्तक दिल्याशिवाय राहणार नाही। आणि हेच आजच्या शिवसेना सानपाडा विभाग आणि अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं
31 मे रोजी अहिल्यादेवींची जयंती असते आणि या जयंतीचं औचित्य साधून आम्ही दोघे मिळून अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला। आणि या सांडपाडा विभागामध्ये एक लोकांना एक मानसिकता तयार झालेली आहे की जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतो किंवा व्याख्यान आयोजित करतो त्या येणारा व्याख्याता हा अगदी प्रसिद्ध असतो आणि त्यांनी त्यांच्या त्या माहितीची देण्याची पद्धत असते ती सगळ्या सांडपाड्यावासियांना माहीत असल्या कारणाने एक साधं आव्हान जरी केलं तरी 400-500 लोक सहज व्याख्यानाला उपलब्ध होतात आणि येतात। आम्ही हे नियोजन करत असताना या सांडपाड्यामध्ये अहिल्यादेवी भवन उभं राहते, त्यांच्या माध्यमातून मायक्का देवीचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय, त्या मंदिराला एक सगळ्या असते मदत व्हावी या हेतूने ही सगळी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानची टीम काम करते। आणि त्यांनी शिवसेनेकडे विजय नाटा साहेबांकडे आमच्या जिल्हा प्रमुख किशोर पाटकर साहेबांकडे या दोघांकडे एक छोटी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती। त्यावेळेला शिवसेना या नात्याने की हे येणारा प्रत्येक माणूस हा आमचा बंधू आहे, आमच्या घरातील आहे या पद्धतीने या दोघांनी मदत केली होती। आणि याची जाण ठेवून आम्ही सगळेजण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस एकच ठरवतो की आपली संस्कृती जपत असताना समोरची येणारी व्यक्ती, समोरचा जयंती असेल कोणी असेल, चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा लोक एकत्र येत असतात त्यांना सगळ्या असते मदत करणं हे आमचं काम समजतो। आणि त्या हेतूनेच 300 वर्ष पूर्ण होऊन देखील आपण अहिल्यादेवीला विसरू शकलो नाही, कारण त्यांचं असणारे काम, त्यांची असणारी महती, त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि त्यामुळे एक छोटंसं ऋण म्हणून या आम्ही दोघं मिळून या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणात सांडपाड्यातील जनता, लोक, या विभागातील सर्व नागरिक आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आले होते। आजचे व्याख्याते म्हणून सागर मदने यांनी खूप छान प्रकारे व्याख्यान दिलं। खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे आणि आमच्या शब्दाला मान देऊन व्याख्यानासाठी या ठिकाणी आले, त्यांच्याही मनापासून आभार मानतो। मोठ्या संख्येने लोक आज उपस्थित झाली। माझ्या समवेत काम करत असताना माझे सर्व पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी असतील, या सर्वांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली, त्यांच्याही मनापासून आभार मानतो। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।